आज जर हा रस्ता बघताच मला वाटते अतिक्रमण काढण्यास कुणाची या ठिकाणी हरकत त्या ठिकाणी नाही. आंदोलनाला सहभाग असलेलेच मला वाटते सगळेजण त्या रस्त्यावरती त्या ठिकाणी राहतात. आणि त्या रस्त्याची आज बघायचं झालं तर परिस्थिती फार बिकट आहे. त्या रस्त्याला गटर नाही आणि पाणी आंघोळीचं असो बाथरूमचं असो त्या ठिकाणी रस्त्यावरच वाहते. आणि येण्या जाण्याचा वाहतूक हा मला वाटते बऱ्यापैकी कमी त्या ठिकाणी झालेला आहे. एखादा मयत जरी झाला तर मला वाटते या इथून कुणाला घेऊन जाण्याची फार कठीण परिस्थिती त्या ठिकाणी होते. आता जून पासून पावसाळा त्या ठिकाणी चालू झाल्यानंतर ना त्या रस्त्यावर माणूस देखील चालत नाही, इतकी वाईट अवस्था त्या ठिकाणी आहे. नक्कीच आता मी पाहणी करून अधिकाऱ्यांसोबत माझं बोलणं त्या ठिकाणी झालं. अधिकाऱ्यांनी देखील त्या ठिकाणी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्या ठिकाणी मला दिलेला आहे. येणाऱ्या 2 दिवसात आपण हा रस्ता मार्गी लावायचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहे. नक्कीच या रस्त्याचं अतिक्रमण काढण्यासाठी इथले ग्रामस्थ व सर्वजण त्या ठिकाणी सहकार्य असतील एवढी अपेक्षा मला व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आहे. नक्की आपण या येणाऱ्या 2 दिवसात त्या ठिकाणी मार्गी लावू. आणि जे काही तुम्ही ग्रामपंचायत टाळाबंद आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे ते येणाऱ्या 2 दिवस 3 दिवस असतील, तुम्ही थोडंसं थांबून आपण मार्गी लावणार आहे हे शब्द तुम्हाला त्या ठिकाणी देतोय. तर नक्की तुम्ही थांबचाल आणि आपण ते सर्वजण मिळून मार्गी लावू. आज आम्ही उद्याच्याला बिगंज ग्रामपंचायतीला टायर ठोक आंदोलन कराड पंढरपूर हायवेवर रस्ता रोको आंदोलन करणार होतो. पर आज सभापती तिथे येऊन आम्हाला भेट दिली. त्यांनी सांगितले की 2 दिवसामध्ये तुम्ही थांबा, 2 दिवसामध्ये अतिक्रमण झालेलं काढून घेतो. त्यामुळे सभापतींच्या शब्दाखाते आम्ही 2 काय 3 दिवस थांबतो. सभापती महोदय, आम्हाला न्याय मिळायला पाहिजे ही भूमिका आमची आहे. त्यामुळं आम्ही 2 दिवस तुमच्या शब्दामुळे थांबतो. ही आंदोलन रस्ता रोको आंदोलन ग्रामपंचायत टायर ठोक आंदोलन करणार होतो ते आम्ही 2 दिवस थांबवत आहे.